आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 7वीच्या ज्या प्रकरणातील म्हणजे अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 19. किती प्रॅक्टिस सेट 19. आता या प्रॅक्टिस सेट 19 मधले उदाहरण आपण पाहू. त्यातलं पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला. या प्रश्नामध्ये आपल्याला एक स्टेटमेंट दिलं आहे पहा आणि काय सांगितलं आपल्याला, ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स अँड ॲज डिस्क्राइब्ड बिलो. इफ दॅट इज नॉट पॉसिबल से वाय. आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजसंट. म्हणजे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचे आहेत पण ते कसे असले पाहिजे, ॲडजसंट नको. ठीक आहे. मग कॉम्प्लिमेंटरी अँगलचं माप किती असतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं 90 डिग्रीज. ओके, त्यांचं माप किती असतं 90 डिग्रीज. आता आपण या ठिकाणी दोन अँगल काढूया. या ठिकाणी आपण दोन अँगल काढू की जे कॉम्प्लिमेंटरी आहेत पण ॲडजसंट नाही. उदाहरणार्थ मी एक अँगल काढतो. या ठिकाणी मी आधी रे काढून घेतो. हा रे, हा वर्टेक्स. आणि या ठिकाणी मी एक अँगल काढतो किती डिग्रीचा, मी काढतो याला 40 डिग्रीचा. ओके, हा झाला माझा अँगल 40 डिग्रीचा. ओके, त्यानंतर मी दुसरा अँगल काढतो. हा वर्टेक्स आणि या ठिकाणी मी अँगल काढतो 50 डिग्रीचा. पहा या ठिकाणी हा अँगल किती डिग्रीचा आहे 50. याचं नाव अँगल ए, याचं नाव अँगल बी. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 40 प्लस 50 इज इक्वल टू 90 डिग्रीज. therefore angle A and angle B are complementary. ओके, आन्सर पाहतो आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजसंट. ए अँड बी आर कॉम्प्लिमेंटरी. हा पार्ट आपला झाला आता इथपर्यंत. अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी काढलेत आपण दोन. आता पुढचा भाग काय म्हटलं, दॅट आर नॉट ॲडजसंट. मग आता ॲडजसंट आहेत का हे सर्च करा. अँगल ए अँड बी, अँगल ए अँड अँगल बी आर मला सांगा ॲडजसंट आहेत का. पहा या ठिकाणी वर्टेक्स कॉमन आहे का. पहिला प्रश्न, वर्टेक्स कॉमन आहे का ॲडजसंटसाठी, नाही. आर नॉट ॲडजसंट. ओके, का ॲडजसंट नाही आहे, कारण त्यांची वर्टेक्स कॉमन नाही आणि साईड पण कॉमन नाही. म्हणजे आपण या म्हटण्यानुसार कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजसंट आपण या दोन आकृत्या काढलेल्या आहेत. या ठिकाणी आपण लिहूया स्टेटमेंट. देअरफॉर अँगल ए अँड अँगल बी आर कॉम्प्लिमेंटरी. ओके, बट नॉट ॲडजसंट. म्हणजे पहिल्या ज्या स्टेटमेंट दिलं त्यानुसार आपण आकृत्या काढलेल्या आहेत. हा एक अँगल काढला आपण 40चा, हा काढला 50चा. दोघांच्या मापांची बेरीज किती आली 90 आली. ठीक आहे, म्हणून आपण काय म्हटलं, दोघेही अँगल कसे आहेत कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि ए आणि बीचं आर नॉट ॲडजसंट. का ॲडजसंट नाही आहे तर कारण आपल्याला माहिती आहे त्यांचा वर्टेक्स कॉमन नाही आहे. आर नॉट ॲडजसंट सिन्स वर्टेक्स अँड साईड्स आर नॉट कॉमन. ओके, या ठिकाणी तुम्ही लिहू शकता vertex of angle A and angle B is not common. Therefore angle A and angle B are not adjacent. Hence we can say that angle A and angle B are complementary बट नॉट ॲडजसंट. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण या पद्धतीने लिहिलं आहे. आपल्याला दोन अँगल काढायचे आहेत, मापांची बेरीज दाखवायची कॉम्प्लिमेंटरी आणि ते ॲडजसंट का नाही ते लिहायचं आहे. आणि ॲडजसंट नाहीत म्हणून आपण या स्टेटमेंटनुसार हे दोन कोण काढलेत असं आपल्याला शेवटी म्हणायचं आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं पहिल्याचं आपण उत्तर पाहिलं आहे. आता आपण पाहूया दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 19 चौथं प्रकरण इयत्ता 7वी. दुसरा प्रश्न आपण घेतोय आता. दुसरा प्रश्न पहा मित्रांनो. या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की सप्लिमेंटरी अँगल पाहिजेत. ओके, अँगल्स इन अ लिनियर पेअर बट आर नॉट सप्लिमेंटरी. अँगल्स आर दे मस्ट बी इन अ लिनियर पेअर बट विच आर नॉट सप्लिमेंटरी. आता एक साधी गोष्ट आहे पहा, लिनियर पेअर मधले अँगल कसे असतात, एका स्ट्रेट लाईनवरती असतात. ओके, ही स्ट्रेट लाईन आणि या ठिकाणी एक पॉईंट घ्या आणि असा एक अँगल काढा. हे झाले आपले लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर.
angles in a linear pair. आणि आता हे कसे आहेत, सप्लिमेंटरी पण आहेत, and are also सप्लिमेंटरी. आता आपल्याला पॉसिबल आहे का की त्यांना सप्लिमेंटरी नाही असं दाखवता येऊ शकतं का? आपल्याला नाही दाखवता येणार, कारण एक जरी अँगल आपण मोठा केला, 180 पेक्षा जास्त केला तर तो लिनियर राहणार नाही, किंवा 180 पेक्षा कमी केला तर तो लिनियर राहणार नाही. समजा आता माझी ही आर्म आहे, या आर्मला मी थोडं वरच्या बाजूला घेतो, ठीक आहे, या ठिकाणी. आता हा अँगल आणि हा अँगल लिनियर राहिले का? नाही. सप्लिमेंटरी पण राहिले नाही आणि लिनियर पण राहिलेलं नाही, ठीक आहे. किंवा आपण याला थोडंसं या साईडला वाढवलं तरी पण काय, याचं माप 180 पेक्षा जास्त झालं, म्हणजे हा लिनियर पण राहिला नाही आणि सप्लिमेंटरी पण राहिला नाही, म्हणजे आपल्याला असा अँगल काढणं पॉसिबल नाही, ठीक आहे. नॉट पॉसिबल आन्सर काही मग आपलं नॉट पॉसिबल. ओके, टू ड्रॉ linear pair of angles which is not a supplementary. कारण because each and every म्हणा, each and every pair of linear angle is always supplementary. Okay, each and every pair of linear angles is always supplementary. म्हणून आपल्याला अशा प्रकारचा अँगल काढणं शक्य नाही. अँगल्स इन लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी, अशा प्रकारची पेअर काढणं आपल्याला नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ लिनियर पेअर ऑफ अँगल्स विच इज नॉट सप्लिमेंटरी बिकॉज ईच अँड एव्हरी पेअर ऑफ लिनियर अँगल इज ऑलवेज सप्लिमेंटरी. ठीक आहे, या ठिकाणी उत्तर पहा, तुम्हाला दिसतंय. हा, इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ लिनियर पेअर ऑफ अँगल्स विच इज नॉट सप्लिमेंटरी. कारण काय? बिकॉज ईच अँड एव्हरी पेअर ऑफ लिनियर अँगल इज ऑलवेज सप्लिमेंटरी. कारण प्रत्येक लिनियर पेअर ही कशी असते? सप्लिमेंटरी असते. आणि अशी कोणतीच पेअर आपल्याला मिळणार नाही की जी लिनियर पण असेल आणि सप्लिमेंटरी पण नसेल. ठीक आहे, आता पाहूया आपण पुढचा प्रश्न, तिसरा. पहा, आपल्याला तिसरा प्रश्न दिला आहे, सप्लिमेंटरी पाहिजे अँगल, पण कसे पाहिजे? लिनियर पेअरमध्ये नको. तर आपण सरळ आता लिनियर पेअरमध्ये नको, सप्लिमेंटरी पाहिजे, म्हणजे त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती यायला पाहिजे? 180 यायला पाहिजे, तर ते काय होतील? सप्लिमेंटरी होतील. ओके, आणि आपल्याला कसे नको आहेत? ते लिनियर नको आहेत, म्हणून त्यांना आपल्याला एकाच लाईनमध्ये काढायचं नाही. दे शुड नॉट बी लिनियर. ओके, मग आता आपण दोन अँगल काढू सेपरेट. लिनियर काढायचे ना आपल्याला, सेपरेट काढायचे. समजा मी या ठिकाणी हा एक अँगल काढला, याचं माप समजा मी घेतलं 110 घेतो मी त्याचं माप, याचं माप मी घेतो 110 डिग्री. ठीक आहे, हा झाला माझा 110 डिग्रीचा अँगल, याचं माप 110. आता याच्याशी सप्लिमेंटरी जी जोडीत असेल तिचं माप किती असणार आहे? 70 डिग्री. तर या ठिकाणी काढून घेतो 70 डिग्री. हा अँगल 70 डिग्रीचा, एक 110चा आणि एक 70चा. आता हे लिनियर आहेत का? पहा, लिनियर आहेत का? एकाच रेशोवर तयार झालेत का? असे एकाच रेशोवर आहेत का? म्हणजे हा झाला लिनियर 170. आता हे दोघे लिनियर आहेत आणि सप्लिमेंटरी पण आहेत. लिनियर पण आहे, सप्लिमेंटरी पण आहे. आता ह्या पेअरमध्ये काय आहे? हे दोघेही सप्लिमेंटरी आहे पण लिनियर नाही आहेत. आता हे काय या ठिकाणी? लिनियर, नॉट लिनियर. ओके, नॉट लिनियर but सप्लिमेंटरी. आणि हे काय? लिनियर
and also supplementary. ओके, आपला आन्सर हे. ठीक आहे. आता पुढचा तिसरा प्रश्न पाहूया आपण. पहा, पुढचा चौथा प्रश्न आहे आपला. या प्रश्नामध्ये आपल्याला ॲडजस्टंट अँगल काढायचे, पण ते कसे पाहिजे, लिनियर पेअर नको, नॉट लिनियर पेअर. ॲडजस्टंट अँगल सोपी व्याख्या आपल्याला माहिती आहे की त्यांचा व्हर्टेक्स कॉमन पाहिजे. ठीक आहे. मग आता आपण असे दोन अँगल काढू की जे लिनियर पेअर नाही, पण त्यांचा व्हर्टेक्स कसा असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. हा झाला माझा एक अँगल या ठिकाणी. ठीक आहे. हां, आणि दुसरा एक अँगल काढूया ज्याची व्हर्टेक्स कॉमन आहे आणि एक आर्म कॉमन आहे. झालं, ही आर्म कॉमन, हा व्हर्टेक्स कॉमन. आता हे कसे झालेत, हा अँगल आणि हा अँगल यांच्यामध्ये व्हर्टेक्स कॉमन आहे आणि साईड पण कॉमन आहे. अँगल ए बी सी आणि हा डी. अँगल ए बी सी हा अँगल. ओके. अँड अँगल सी बी डी आर ॲडजसंट अँगल. आता हे लिनियर पेअर तयार करतात का, यांच्या दोघांच्या मापांची बेरीज 180 येते का, पहा, चेक करा. आता याचं माप साधारणतः 30 पर्यंत येते आणि या कोणाचं माप पण काहीतरी जवळपास 30च्या आसपास येते. ठीक आहे. दोघाही कोणांच्या मापांची बेरीज आपल्याला सरळ 180 येत नाही आहे. ठीक आहे. हे झालं आपलं चौथ्याचं उत्तर. आता पाहूया आपण पाचवा प्रश्न. पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं ते बघा. पहा, या ठिकाणी आपल्याला असे दोन अँगल काढायचे की जे कॉम्प्लिमेंटरी नाही, म्हणजे काय, त्यांच्या मापांची बेरीज 90 येणार नाही आणि ते ॲडजस्टंट पण नको. मग आता सरळ आपण एक कोण काढूया. इथे या ठिकाणी मी कोण काढला, समजा हा कोण मी काढतोय. या ठिकाणी माप घेतलं मी, याचं 40 मापाचा कोण काढला मी. हा, याचं माप झालं आहे 40 डिग्री. ओके. आणि मी दुसरा कोण काढला. दोघांच्या मापांची बेरीज किती यायला पाहिजे, 90 यायला नको पाहिजे. ठीक आहे. 90पेक्षा कमी आली पाहिजे. म्हणजे जर याच्यामध्ये मी 50 अंशाचा कोण काढला तर 90 होईल. म्हणजे मला 50 अंशापेक्षा कमी मापाचा किंवा 50 अंशापेक्षा जास्त मापाचा अँगल काढावा लागेल. समजा मी या ठिकाणी काढला 70 अंशाचा एक कोण काढला. ठीक आहे. हा झाला मी 70 अंशाचा एक माझा कोण तयार. हा 70 डिग्री. angle A, angle B. Angle A and angle B are not complementary since their sum is 110 degrees more than 90. Okay, degrees. Also they are not adjacent since vertex and one arm is not common. Okay. Angle A and B are not complementary since their sum is 110. It is more than 90. Here complementary नाही. And also they are not adjacent because since vertex and one arm is not common. याची vertex वेगळी आहे, याची vertex वेगळी आहे आणि एकही आर्म त्यांच्यामध्ये कॉमन नाही आहे. आता पुढचा शेवटचा प्रश्न आपण पाहूया, 6वा. अशा प्रकारची पहा मित्रांनो, ह्या 6व्या प्रश्नामध्ये जी आकृती आपल्याला काढायची, अँगल्स इन लिनियर पेअर पाहिजे. अँगल्स इन लिनियर पेअर काढले तर ते काय येतील, असे येतील. 180 दोघांच्या मापांची बेरीज येईल. हा समजा एक कोण, हा ए आणि हा बी, दोघांच्या मापांची बेरीज किती येईल, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180. हे झाले लिनियर. ओके. अँगल्स इन लिनियर पेअर, लिनियर अँगल्स. आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, सम शुड बी 90 डिग्रीज. आता लिनियर अँगलचं माप किती असतं, 180 असतं.
आणि कॉम्प्लिमेंटरी अँगलचं माप किती असतं 90 असतं. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा अँगल काढणं शक्य नाही. इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ such type of angle because complementary angles cannot form linear pair. ओके, म्हणजेच काय, angles in linear pair are always supplementary. In short, we can say that angles in linear pair are always supplementary. ओके, आता हा जो अँगल आहे, अँगल्स इन लिनियर पेअर विच आर नॉट कॉम्प्लिमेंटरी, अँगल्स इन लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी पाहिजे म्हणजे दोघांची बेरीज 90 पाहिजे, पण लिनियर पाहिजे असेल तर दोघांची बेरीज 180 येणार. मग असा अँगल शक्यच नाही की जो लिनियर पण आहे आणि कॉम्प्लिमेंटरी पण आहे, म्हणजे दोघांची बेरीज 180 आहे आणि इकडे गेल्यावर 90 पण यायला पाहिजे, असं शक्यच नाही. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा अँगल काढता येणार नाही, कारण सप्लिमेंटरी लिनियर पेअरमधले अँगल हे सप्लिमेंटरी असतात. Angles in linear pair are always supplementary. It is not possible to draw such type of angle because complementary angles can't form linear pair. ठीक आहे, या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट 19 संपलेला आहे. तुम्ही तुमच्यावर वहीमध्ये सोडून पहा, प्रॅक्टिस करा आणि नाही समजलं तर हा व्हिडिओ परत एकदा पहा आणि मला मेसेज करा. धन्यवाद.